या सो बुक ऍप्लिकेशनसाठी सिम्पली प्रोजेक्ट लिहिला होता. स्प्रिंग बुक टूल मध्ये फाईल मध्ये मी मध्ये स्प्रिंग स्टार्टर प्रोजेक्ट, तिथे प्रोजेक्टची डिटेल तुम्हाला मी लिहायची आहे. काय काय लागणार तुम्हाला प्रोजेक्ट मध्ये, किंवा प्रोजेक्टचा पॅकेज मॅनेजर टाईप कोणता वापरणार तुम्ही, ग्रेडेल ग्रुबी वापरणार की ग्रेडेल कोटलिन लँग्वेज वापरणार, ती मागेल. जनरली मागेनच सगळं शक्यतो आपण वापरलेलं आहे अगोदर पण, त्यामुळे तुम्ही मागण म्हणू शकता. पाहिजे तर तुम्ही इथलं क्रेडल पण घेऊ शकता, ग्रुबी घ्या किंवा कॉटलिन दोघंही चालतं, काही फरक पडणार नाही एवढा. ऍप्लिकेशनचं तुम्हाला टाईप लिहावं लागेल, म्हणजे नाव लिहावं लागेल. तुमच्या ग्रुप आयडी मध्ये तुमच्या पॅकेजेसचं नाव, आर्टिफॅक्ट मध्ये तुमच्या पूर्ण प्रोजेक्टला काय नावाने ओळखलं जाईल. एखादं जर तुम्ही ग्लोबल रिपॉझिटरी जर बनवत असाल तर, ठीक आहे. त्यानंतर व्हर्जन टाईप, तुमचं ऍप्लिकेशनचं व्हर्जन, तुम्ही सॉफ्टवेअर बनवता तर व्हर्जन महत्वाची त्याच्यासाठी. तर ती व्हर्जन टाईप, प्रोजेक्टचं डिस्क्रिप्शन कशासाठी बनवताय, पॅकेज जसं मी आता म्हटलं होतं वरती, तुम्ही ते वापरू शकता. हे पॅरेंट पॅकेज आहे तुमचं, आणि याच्यात पुढे बघा जसं डेमो आलं, तर डेमोच्या नंतर तुमचं सगळं ऍप्लिकेशन कोणत्या नावाने ओळखलं जाईल, त्याच्यात सब पार्ट काय असतील तुम्ही ते ओळखणार. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे प्रोजेक्टचे टूल्स लागतात. तसं मोस्टली आम्ही लॉम्बॉक वापरलंय, मायएसक्यूएल ड्रायव्हर वापरलं, जीपीए वापरलं, आता पर्सिस्टंट एपीआय साठी, आणि स्प्रिंग बूट वेब ऍप्लिकेशन साठी स्प्रिंग वेब वापरला. त्यातल्या त्यात मी अजून एक वापरला होतो म्हणजे थीम. तर थीमली फाईव्ह टेम्पलेट इंजिन आहे, जो की स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन मध्ये बनवला जातो किंवा वापरला जातो. आणि सिम्पल, यात काही लॉजिक लावण्यासारखं नाही. सिम्पल HTML ची पेजेस आहेत, ज्यामध्ये तुम्हाला डायनेमिक डाटा इंटिग्रेट करत असेल तर कर्ली ब्रॅकेटचा वापर केला जाईल. त्याला नेक्स्ट करून फिनिश व्हायचंय, ऍप्लिकेशन तुमचं क्रिएट होईल आणि या टाईप मध्ये रेडी होईल. त्यानंतर एक चेंज करावा लागतो, तो म्हणजे स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला ऍप्लिकेशन प्रॉपर्टीज मध्ये चेंज करावे लागतं. इथे तुम्हाला ऍप्लिकेशनचं नाव विचारलं जातं, जनरली ते घेतलं जातं, ते लिहावं लागतं. त्यानंतर तुमचा डेटा सोर्स म्हणजे तुम्ही ज्या ज्या डेटाबेसला कनेक्ट करणार आहात त्या डेटाबेसचं नाव, त्याचा URL, त्याचा युजर ID आणि त्याचा युजरचा पासवर्ड, ह्या 3 गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतात. जसं मी आता MySQL ला कनेक्ट करतोय, तुम्ही Oracle ला करत असाल तर Oracleचा ID, MS SQL असेल तर MS SQL चा URL लिहा, पूर्ण काय म्हणतात URL चेंज होऊन जातो. अकॉर्डिंगली मी ते डेटाबेस वापरतोय स्टूड डेमो नावाचा. स्टूड डेमो नावाचा माझ्याकडे डेटाबेस क्रिएट पाहिजे. त्यानंतर मी हायबरनेटचे काही डायलेक्ट वापरणार आहे. तर डायलेक्ट कशासाठी, जनरली काही क्वेरीज जे असतात, ऑटो बिल्ड क्वेरीज जे असतात, त्या DDL क्वेरी जनरली ते एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. जसं की मला पुढे आता स्प्रिंग बूट मध्ये मी एक एंटिटी क्लास बनवलेला आहे. हा तर काय आले माझ्याकडे, मला खूप कळायला झालं. ठीक आहे, बघूयात. मे बी इश्यू असावा, पण ठीक आहे, मी एक्सप्लेन तर करतोच आहे. तर इथे काय होतंय, एंटिटी क्लास तुम्ही सांगताय म्हणजे तुमचा डेटाबेस मध्ये कोणत्या नावाने टेबल बनवला जाणार आहे. सिम्पल क्लास आहे हा, नवीन काय सगळं लॉजिक लिहिलेलं नाहीये, फक्त अॅनोटेशन्स महत्वाचे. आता अॅनोटेशन्स कसे ओळखायचे, तर ऍट द रेटच्या नावाने एखाद्या क्लासला तुम्ही रेफर करता, किंवा ऍट द रेटच्या नावाने तुम्ही त्याला काहीतरी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करता, त्याला अॅनोटेशन्स म्हणतात. जसं की आता मी एंटिटी म्हणतोय तर हा एंटिटी क्लास झाला. तुम्ही जर मी ऍट द रेट टेबल म्हणतोय, त्याचा अर्थ होतोय की मी ह्या बुक नावाच्या क्लासला एक टेबल असाइन करतो, जो की बुक्स नावाचा असेल. बघा, क्लासचं नाव माझ्या बुक आहे आणि टेबलचं नाव काय केलं, बुक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर या टेबलमध्ये मला काय काय फील्ड लागणार आहे, तर मला लागणार आहे ID नावाचा, एक टायटल नावाचा, एक ऑथर नावाचा, अशा वेगवेगळे टाईप मला काय लागणार आहे, बुक इन्फॉर्मेशन लागणार आहे. ती इन्फॉर्मेशन मी इथे टाईप केली, त्याचे गेटर सेटर सेट केले, कन्स्ट्रक्टर सेट केला पॅरामीटराइज वाला आणि डिफॉल्ट वाला. त्याच्यानंतर एक रिपॉझिटरी बनवली होती. या रिपॉझिटरी मध्ये फक्त काय केलं, एक इंटरफेस बनवला, ज्याला अॅनोट केलं मी रिपॉझिटरीने आणि एक्सटेंड केला जीपीए रिपॉझिटरी. याला पॅरामीटर मध्ये पास करतो मी माझा एंटिटी क्लास बुकवाला, आणि त्याचा आयडी म्हणजे काय, त्याला आयडेंटिफिकेशन कॉलम कोणता आहे, आयडेंटिटी कॉलम कोणता आहे, तर लॉंग टाईप होता माझा, तुम्ही चेक करू शकता.
आयडी नावाचा कॉलम जो आहे आपला तो लॉंग आयडी म्हणजे इथे जर तुम्ही इंटेजर वापरत असाल तर इथे इंटेजर वापर, एवढाच फरक आहे. त्यानंतर एक कंट्रोलर वापरला होता. तर ह्या कंट्रोलरला इथे लिहिताना मी काय केलंय, एक सिंपल क्लास बनवला, त्याला नाव दिलं मी बुक कंट्रोलर. आणि बुक कंट्रोलर काय असेल माझा लिस्ट कंट्रोलर म्हणून याला ओळखले. तर त्याला मी अॅनोटेशन दिलं म्हणजे हा कंट्रोलर काय असेल माझा ब्रेस्ट कंट्रोलर. यामध्ये मग मी एक ऑटोवायर्ड रिपॉझिटरी तयार केली. ऑटोवायर्ड म्हणजे मला लागणाऱ्या सगळ्या मेथड ज्या असतील, सेव्ह, अपडेट, डिलीट, फाइंड बाय नेम, फाइंड बाय आयडी, फेच ऑल, फाइंड ऑल, सगळं काही ते ऑटोवायर्ड मुळे मी मला इथे मिळून जातं. मग इथे ऍट द रेट एक फंक्शन बनवलं मी मॅपिंगसाठी. कोणती मॅपिंग देतोय तर गेट मॅपिंग देतोय. आणि ह्या गेट मॅपिंग मध्ये मी सांगतो की मला सगळ्याचे सगळे बुक्स पाहिजे. म्हणजे मी काय लिहितो त्याला व्हॅल्यू पॅरामीटर मध्ये पास करतोय, व्हॅल्यू इक्वल्स टू स्लॅश एपीआय स्लॅश बुक्स. म्हणजे URL मध्ये जर मी माझ्या वेबसाईटचं नाव स्लॅश एपीआय स्लॅश बुक्स लिहिलं तर तो काय करेल मला रिटर्न करेल. काय रिटर्न करेल, माझ्या रिपॉझिटरी मधनं सगळ्या जो काही डाटा त्याला मिळतो तो सगळा डाटा. फाइंड ऑल नावाप्रमाणे आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल म्हणतो, विदाउट एनी क्वेरी, सॉरी विदाउट एनी कन्स्ट्रेंट, विदाउट एनी कंडिशन. तर डायरेक्टली सगळ्याचा सगळा डाटा तुम्हाला इथे मिळून जाईल. सिमिलरली डाटा स्टोअर करायचा असेल तर पोस्ट मॅपिंग वापरलेलं आहे आपण. इथे पोस्ट मॅपिंग साठी काय करतो मी, स्लॅश एपीआय स्लॅश क्रिएट स्लॅश बुक्स म्हणून. सॉरी हा, थोडी तब्येत जरा बिघडलेली आहे त्यामुळे आवाज कमी जास्त होऊ शकतो. सो पोस्ट मॅपिंग मी काय करतोय, तिथे एपीआय स्लॅश क्रिएट स्लॅश बुक्स म्हणतोय. म्हणजे हा URL जर मी हिट केला आणि मेथड टाईप पोस्ट असेल माझी, म्हणजे फॉर्म ऍक्शन पोस्ट असेल फॉर्म मधली, तर काय होईल डाटा सेव्ह होईल. तर मी फंक्शनचं नाव पण तसंच काय केलंय, फंक्शनचं नाव पण मुद्दाम दिलंय सेव्ह बुक्स. म्हणजे हा माझा काय झाला फंक्शन झाला. आणि या फंक्शनला हँडल करण्यासाठी मी एक लिंक URL बनवतो. हा लिंक URL झाला, त्याला एपीआय URL पण म्हणतात. पण जनरली मी त्याला लिंकिंग करतो या URL ने. किंवा वेबसाईट साठी हा URL जर हिट झाला तर हे फंक्शन एक्झिक्यूट करायचं, ज्याच्यामध्ये मी रिक्वेस्ट बॉडी करतोय माझ्या सगळे डाटा बुक म्हणून. आणि तो बुक काय करतोय डेटाबेस मध्ये जाऊन सेव्ह करतोय. तुम्हाला रिटर्न केल्यानंतर काय होईल, एक मेसेज मिळेल ऍडेड सक्सेसफुल. आणि सिमिलरली अपडेट करताना पण मी काय केलंय, अपडेट नावाचं फंक्शन बनवलं. सेम अपडेट, आणि अपडेटच्या नंतर काय केलंय, अपडेट आयडी म्हणून त्याला पास करतोय. कर्ली ब्रॅकेट मध्ये घेतलाय म्हणजे हा आयडी युजर कडनं डायनेमिक येऊ शकतो, कोणताही येऊ शकतो. म्हणून मी त्याला काय केलंय पास केलं, फ्रेमवर्क URLच्या पॅरामीटर त्याला पास केलं. त्याला अपडेट बुक नावाचं फंक्शन असाइन केलंय. तो काय करेल, आयडी व्हेरिएबल जो आहे माझा पाथ व्हेरिएबल हा आयडी म्हणून सेट होईल. आणि आलेला जो काही डाटा असेल माझा रिक्वेस्ट बॉडी मध्ये तो मी असाइन करेल. आयडी मध्ये मला जो डाटा मिळतोय त्या आयडी वर मी पहिल्यांदा काय करेल, बुकची इन्फॉर्मेशन फेच करेल. एक्झिस्टिंग बुक नावाने त्याच बुकला काय करेल, ऑथर सेट करेल, टायटल सेट करेल गेटर आणि सेटरने, जे ऑलरेडी मी बुक क्लास मध्ये बनवलेले आहे. आणि नंतर काय करेल, त्याला रेपो मध्ये मी सेट करेल. म्हणजे काय करेल त्याला सेव्ह करेल आणि मेसेज काय पास केलाय, अपडेटेड सक्सेसफुल. आता मी याला एक्झिक्यूट करतो. मे बी माझा दुसरा पण क्लास असू शकतो हा, बघूयात. कारण एक क्लास आम्ही बनवताना ग्रेडल बनवला होता हा सेपरेट. म्हणजे ग्रेडल कसं बनतात ऍप्लिकेशन ते पण कळून जातं बाय डिफॉल्ट. तर ग्रेडल असेल तर तुम्हाला फॉर्म फाईल दिसणार नाही. आणि मावेन फाईल असेल, मावेन प्रोजेक्ट टाईप असेल तुम्हाला फॉर्म फाईल दिसते. तर तुमची फॉर्म फाईल मध्ये तुमची सगळी कॉन्फिगरेशन तुम्हाला सांगावी लागेल. जसं ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही स्प्रिंग बूट वापरणार आहात, तुमचं पॅकेजचं नाव, ग्रुप आयडीचं नाव, त्याच्यानंतर पॅकेजेसचं थीम लीड, डिपेंडन्सी प्रत्येकाची सेपरेट सेपरेट सांगावी लागते. बट जर तुम्ही ग्रेडल ऍप्लिकेशन वापरत असाल तर तुम्हाला बिल डॉट ग्रेडल नावाची फाईल मिळते. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या अशा टाईप मध्ये सांगावं, प्लगइन्स, ग्रुप, व्हर्जन, जावाचं कोणतं व्हर्जन वापरणार, डिपेंडन्सीज कशा वापरायच्या, कोणत्या वापरायच्या, म्हणजे तुम्हाला इम्प्लिमेंटेशन मध्ये सेट करा. फरक एवढाच आहे. आता मी प्रोजेक्ट रन करतोय माझा रेस्ट API वाला. त्याला रन करण्याची प्रोसेस सेम, राईट क्लिक करायचंय आणि त्याला स्प्रिंग बोट ऍप म्हणून रन करायचं. एरर कसं काय आलेलं आहे? ठीक आहे, मी बुक्सचा जरा बंद करतो हवा तर.
स्टुडंट्सचा बघतो. इथे पण जनरली कंट्रोलर आणि ते बनवलेले आहेतच. फक्त रेस्ट आहेत की नाही ते मला बघावं लागेल. ठीक आहे, रेस्ट तर नाहीये. चालेल, त्याला रेस्ट मध्ये बनवून घेऊ आपण. बाकी सगळे क्लासेस आपण क्लोज करून घेऊया आता. आणि याला एक नवीन क्लास बनवतो. आता इथे जसं बनवलं तसं सेम कंट्रोलर मध्ये जावा क्लास, म्हणजे तुम्हाला नवीनच कळेल की कसं वापरतो मी ते. काय नाव देऊया आपण याला, टेम्पररी स्टुडंट एपीआय कंट्रोलर. कारण स्टुडंट कंट्रोलर ऑलरेडी आहे ना माझ्याकडे म्हणून. ठीक आहे. नंतर हा काय असेल, माझा रेस्ट कंट्रोलर असेल. सो मी त्याला अॅनोटेशन दिलं रेस्ट कंट्रोलर. आणि याचं पॅकेज लगेच इम्पोर्ट करून घेऊया. स्प्रिंग फ्रेमवर्क मधनं त्याला इम्पोर्ट करून घेतलं मी. सिमिलरली आता एक फंक्शन मला पुन्हा काय करायचं, मॅप करायचं. सो गेट मॅपिंग, आणि त्याच्यामध्ये मला काय करायचंय, त्याची व्हॅल्यू सांगायची. सो व्हॅल्यू, जसं की एपीआय, सॉरी स्मॉल मध्ये लिहितो मी, एपीआय स्लॅश स्टुडंट्स. आणि फंक्शनचं नाव लिहितो मी मुद्दाम, पब्लिक लिस्ट. काय लिस्ट देणार मला हा, स्ट्रिंग टाईप लिस्ट देणार मला. टेम्पररी लिस्ट स्ट्रिंग टाईप देतो. सॉरी. आणि आणि काय करेल, एक फंक्शनचं नाव घेतो, गेट स्टुड्स. सिमिलरली गेट मॅपिंग साठी मला पुन्हा काय करावं लागेल, पॅकेज इम्पोर्ट करावं लागेल बाइंडिंग साठी. लिस्ट युटिल्स मधून आणावं लागेल, जावा डॉट युटिल्स मधनं. ते पण एकदा ऍड करतो. त्याच्यानंतर रेपो रायला ऍड करायचा, तो रेपो ऍड करून घेऊया आपण. सो प्रायव्हेट, आपला रेपोचा क्लास कोणता असणार, तो स्टुडंट रेपो असणार. स्टुडंट रिपॉझिटरी रेपो. याला ऑटो वाईड लगेच सांगून देतो मी, ऑटो वाईड. आणि याला पण अॅनोटेशन देऊन टाकतो. आता इथे रिटर्न करायचंय मला डाटा. सो रिटर्न काय करायचं, रिटर्न रेपो डॉट फाईल. ठीक आहे. आता इथे रिटर्न करताना काय रिटर्न करतोय बघा, तो स्टुडंट रिटर्न करतोय. ठीक आहे. सो मला इथे काय करायचंय, स्ट्रिंगच्या जागी स्टुडंट ही एंटिटी मला पास करायची, त्याला इम्पोर्ट करावं लागतं. ठीक आहे. कर्सर काय नाही, इम्पोर्ट स्टुडंट. ठीक आहे. आता एपीआय पण माझा हिट झालेला आहे. ठीक आहे. आता ह्या प्रोजेक्टला आपण रन करूया. रन स्प्रिंग बूट ऍप, आणि एपीआय पास न रन करायचं हे लक्षात. ठीक आहे. मी क्रोम ऍप्लिकेशन चालू करतो माझं. प्रोजेक्ट कुठे स्टार्ट झालाय माझा, 8080 वरती. सो चेक करूयात, लोकल होस्ट 8080, प्रोजेक्ट स्टार्ट झालाय. आता एपीआयच्या नंतरच मला हिट करायचं आहे. सो स्लॅश एपीआय स्लॅश स्टूल्स. बघा डाटा दिसतोय तुम्हाला. कारण जनरली काय होतं, तुमचा सगळा डाटा जो असतो ना, तो जेसन फॉर्म मध्ये रिटर्न होत असतो कधी, जर तुम्ही गेट करत असाल. एपीआय मधला डाटा कधीही यातच मिळतो, जेसन फॉर्म मध्येच मिळतो. सो जेसनचं मी एक्झाम्पल दिलं होतं. जेसन म्हणजे जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन, ज्यामध्ये काही की असतात आणि काही व्हॅल्यूज असतात सेपरेटेड बाय कोलन, आणि इच की व्हॅल्यू सेपरेटेड बाय कॉमा. एक्झाम्पल आयडी हा माझा की झाला, हा वन त्याचा व्हॅल्यू झाला. सिमिलरली नेम आयडी आलं, अमोल गायकवाड हे त्याची व्हॅल्यू झाली. ईमेल अगेन सेम, अगेन सेम. तर हा एका स्टुडंटचा डाटा झाला माझा इथपर्यंत. दुसऱ्या स्टुडंटचा डाटा आहे माझ्याकडे आयडी 2 नुसार. मी दुसऱ्या ठिकाणी काम करतोय परत. कोणकोणता आहे सध्या माझ्याकडे, सुमित कांबळे होणे आणि अमोल गायकवाड होणे. इथे एक नवीन रेकॉर्ड ऍड करतो मी, डेमो नेम किंवा अभि विश्वकर्मा म्हणून देतो. अभि@yahoo.com. मोबाईल नंबर घेतला 1234567890, आणि पासवर्ड घेतला पास, PASS, सगळं स्मॉल. रजिस्टर करूया. डाटा रजिस्टर झाला. लिस्ट मध्ये चेक करूया डाटा दिसतोय का. येस, दिसतोय डाटा. कारण हे फ्रेमवर्क मध्ये आम्ही ऑलरेडी क्लड ऑपरेशन करताना बनवून ठेवलं होतं. आता फक्त मी रेस्ट एपीआय घेतो, बाकी काय. आता इथे याला मी जस्ट रिफ्रेश करतो. बघा, विश्वकर्मा आधी म्हणून विश्वकर्मा जो आहे तो नवीन ऍड झाला, म्हणजे माझा डाटा मला दिसतोय.
आता डाटा दिसतोय हा कुठे दिसतोय? वेब एपीआय ला. आपल्याला कुठे बघायचं आहे? रिॲक्ट ऍप्लिकेशन मध्ये. ठीक आहे. सो रिॲक्ट ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला ऑलरेडी एक ऍप्लिकेशन मध्ये वर्किंग मध्ये दिसतच. ठीक आहे. सो रिॲक्ट ऍप्लिकेशनला मी काय करतो? रन करतोय. याला रन करण्यासाठी कमांड असते npm स्टार्ट. ठीक आहे. बघूयात आता चुकवेल कारण त्याला प्रोजेक्टच मिळणार नाही. पहिल्यांदा मला सीडी करावं लागेल डेमोसाठी आणि मग टाकावं लागेल npm स्टार्ट. कारण माझा प्रोजेक्ट डेमो नावाचा होता ना, त्यामुळे तो डेमो प्रोजेक्ट मध्ये आतमध्ये गेलो बा युझिंग सीडी कमांड. डेव्हलपमेंट सर्व्हर स्टार्टेड. आता हा पुन्हा एरर काय देतोय? कारण याला HTTPS कनेक्शन मिळतं, SSL चा इश्यू. तर आपलं जे एज ब्राउझर आहे तो बऱ्याचदा हा प्रॉब्लेम देतो आपल्याला. म्हणून मी काय करत असतो? क्रोम मध्ये त्याला जातो, कारण क्रोम मध्ये विदाउट SSL सुद्धा मी प्रोजेक्ट वापरू शकतो. ऍप्लिकेशन रन आहे, होतंय माझं व्यवस्थित, काहीच अडचण नाही. मला काय करायचंय? ऍप्लिकेशन मध्ये डाटा दाखवायचा इन द फॉर्म ऑफ टेबल. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा मी काय करेल? त्यांनी मला हायलाइट पण करून दिले ब्राउझर मध्येच. तुम्हाला तुमची app.js नावाची फाईल चेंज करायची, जेणेकरून तुम्ही तुमचे चेंजेस रिफ्लेक्ट करू शकता. सो SRC फोल्डर मध्ये app.js ला आलो. बाकी सगळं चालू ठेवतोय मी, फक्त इथे चेंजेस करतोय आता, बाकी काय. ठीक आहे. आता मला काय काय लागणार आहे? तर मला इथे लागणार आहे यूज स्टेट, म्हणजे मी वेब हुक्स वापरतोय आणि ते वेब हुक्स मला कुठून घ्यावे लागतील? रिॲक्ट मधून. ठीक आहे. पण त्याच्यासाठी पहिल्यांदा मला index.js मध्ये जाऊन चेक करायचंय कुठे काही डाटा दिसतोय का. ठीक आहे, काही अडचण नाहीये. आपण app.js मध्ये चेंज करू सध्या. इंडेक्स फाईलला हात नाही लागायचा शक्यतो. सो मी इथे याला चेंज करतोय. हेडर पासून या हेडर पर्यंत काढून टाक. याला चेक करून बघा. रिफ्रेश करण्याची गरज नसते रिएक्ट ऍप्लिकेशन्सला. डायरेक्टली डाटा तुमचा एक्झिक्यूट होऊन जातो. म्हणजे रिफ्रेश ऑटो रिफ्रेश होऊन जातो. आता मला काय करायचंय? इथे इम्पोर्ट करायचंय रिॲक्ट फ्रॉम रिॲक्ट. आता हा लोगो गरज नाही, कारण लोगो काढून टाकायचा आहे आपल्याला. आणि ह्या रिॲक्ट सोबतच रिॲक्टच्या पॅकेज मधूनच मला काय लागणार आहे? यूज स्टेट म्हणून लागणार. सो यूज स्टेट आणि यूज इफेक्ट, सॉरी, ह्या दोन गोष्टी लागणार. कारण मी कोणत्याही थर्ड पार्टी शिवाय नॉर्मली वेब ऍप्लिकेशन मध्ये रिॲक्टच्या वेब एपीआय कसे वापरायचे ते सांग, विदाउट एनी थर्ड पार्टी लायब्ररी. ठीक आहे. हे कसं शक्य आहे ते आपण बघू. आता पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? ऍप्लिकेशन साठी काही डाटा लिहावा लागेल. ठीक आहे. सो पहिल्यांदा मी काय करतो? रिटर्न स्टेटमेंटच्या अगोदर काही कॉन्स्टंट व्हेरिएबल, म्हणजे मला काय करायचं आता इथे डाटा स्टोअर करायचा. डेटा हा काय करेल? माझा वेब एपीआयचा डाटा स्टोअर करेल आणि हा सेट डेटा म्हणजे वेब एपीआयचा डाटा सेट करेल, स्टोअर करेल आणि सेट करेल, दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या. ठीक आहे. आणि याला काय करतो मी? यूज स्टेट म्हणतोय. सुरुवातीला हा काय असेल? नल असेल. आता मला काय करायचं? डाटा फेच करायचा. ठीक आहे. तर फेच करताना मला काय करावं लागणार आहे? यूज इफेक्ट वापरायचा आहे. यूज इफेक्ट. आणि यूज इफेक्ट काय माझ्यासाठी? एक लॅमडा फंक्शन एक्झिक्यूट करतं. ठीक आहे. ह्या लॅमडा फंक्शनला मला काय करायचं? आता एक्झिक्यूट करायला लावायचं. कर्ली ब्रॅकेट्स, जस्ट अ सेकंड. ठीक आहे. सो आता मला काय करायचंय? इथे एक कॉन्स्ट वापरायचंय पुन्हा एकदा. हा काय करेल? डाटा फेच करेल. याला नाव पण आपण देऊ तसं या फेच डेटा. आणि एसिंक मेथड मध्ये मला डाटा काय करायचं? फेच करायचं. असिंकचा अर्थ काय होतो? जनरली असिंक्रोनस टाईप मेथड ही लॅमडा फंक्शन मध्येच मला पुन्हा एक्झिक्यूट करायचंय. आणि याच्यासाठी मला आता इन्फॉर्मेशन पास करायची की मला डाटा कुठून कुठून घ्यायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मला काय करायचंय? एक रिस्पॉन्स मला डाटाकडून घ्यायचा. रिस्पॉन्स त्याला तुम्ही सिम्पली एफ पण टाकू शकता. ओके. रेस्टफुल लिहिण्याची गरज नाहीये. आणि काय करेल हा?
जोपर्यंत डाटा मिळतोय तोपर्यंत डाटा घेत राहील. कुठून घेत राहील? जो आपण त्याला एपीआय देऊ तो. मग आता कोणता एपीआय आहे आपण जो वापरलाय, स्टुडंट लिस्ट आणि स्टुडंट हा वाला, हा एपीआय काय करायचा आपल्याला हिट करायला द्यायचा. सो हा एपीआय हिट करायला देतोय त्याला इथे. तुम्हाला एचटीटीपीएस एचटीटीपी ह्या दोघांमधला फरक समजून घ्यावा लागेल. ठीक आहे, तुमचा एपीआय एचटीटीपी प्रोटोकॉलवर काम करतो की एचटीटीपीएस प्रोटोकॉलवर काम करतो ते पण तुम्हाला त्यात सांगावं लागेल. ठीक आहे, ते प्रॉपर सांगावं. अदरवाईज तुम्हाला तिथे एरर येऊ शकतो. त्यानंतर आलेला डाटा जो आहे माझा, तो काय करायचा, मला एका टेम्पररी व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा, ज्याला आपण नाव देऊया कॉन्स्ट रेस डेटा, म्हणजे रिस्पॉन्स आलेला डेटा. त्याला काय करूया, पुन्हा अवेट मेथड मध्ये टाकून देऊ आणि जो रिस्पॉन्स मध्ये आलेला डाटा आहे तो काय करूया, कन्वर्ट करूया एक्सप्लिसिटली जेसन. आता तुम्ही म्हणाल एक्सप्लिसिटली का करायचा, कारण ऑलरेडी आपल्याकडे जेसन मध्येच डाटा मिळतो, पण मला हे कोणाला सांगायचं आहे, ज्या रिॲक्ट जेएस. म्हणून मी काय करतोय, त्याला मुद्दामून जरी नसेल तरी काय कर, जेसन मध्ये कन्वर्ट कर, आणि असेल तरी कर. हे माझ्यासाठी आहे. आणि आता जो सेट व्हेरिएबल आहे माझा, हा सेट डेटा, या सेट डेटावर काय करायचंय, मला डाटा फोकस करायचा आहे की आलेला डाटा काय करायचा आहे, सेट कर, कुठून सेट कर, ह्या रेस डेटा. म्हणजे माझं मॅक्झिमम काम झालेलं आहे. आणि हा जो यूज इफेक्ट नावाचा माझा टाईप आहे, तर ह्या यूज इफेक्टला काय करायचंय, मला एक्झिक्यूट करायला सांगायचंय. ओके, हा एक्झिक्यूट होईल. यूज इफेक्ट फेज डेटा, मला कॉल करावा लागेल का, जस्ट अ सेकंड. हा, माझं काही राहतंय काही चुकतंय का, मला फक्त बघू द्या. ठीक आहे. जस्ट अ सेकंड, मी हेडफोन चेंज करतो माझा. प्लीज कन्फर्म करा, माझा आवाज अजून पण क्लिअर येतोय तुम्हाला सगळ्यांना? ओके, अजून काय राहतंय का मला बघू द्या. राहत तर नाहीये. इथे क्लोज झाला. ठीक आहे, हा इथे क्लोज झाला. येस, इथे फंक्शन कॉल करायचं राहिलं माझं, पेज डेटा आणि मेथड. सो यूज इफेक्ट माझा इथे काय झाला, आता क्लोज झाला. ठीक आहे, सो मी यूज इफेक्ट मध्ये काय केलं, मी डाटा फक्त माझा फेच करून एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला, ज्याला आपण नाव दिलेले रेस डेटा, आणि तो रेस डेटा काय करतोय, डाटा सेट मध्ये स्टोअर करतोय माझा. आता हा सेट झालेला डाटा काय करायचा आहे, आपल्याला आपल्या ऍप्लिकेशन मध्ये लाईन बाय लाईन, रो बाय रो हे डिफाईन करायचं आहे. सो मी पहिल्यांदा काय करतोय, स्टुडंट लिस्ट म्हणून एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो, मी तुम्हाला हायलाइट होईल. एरर आलाय, एरर बघू द्या, काय एरर येतो. हा, मी सांगतो तुम्हाला, जस्ट अ सेकंड. फेल टू फेच, टाईप एरर, कुठे काही इश्यू झाला, कन्सोल फेल टू रिसोर्स डेटा स्टूड्स, आणि एरर ऍक्च्युली बघा काय दिला त्याने. मी परत एकदा रिफ्रेश करतो. बघा डाटा दिसतोय, बट डाटा ओरिजिन लोकेशन पासून घेता येत नाहीये, कारण कॉर्स पॉलिसी मध्ये क्रॉस ओरिजिन डाटा आपल्याला मिळत नाहीये म्हणून. ठीक आहे, पण आपल्याला आपल्या प्रोटोकॉलला थोडंसं चेंज करावं लागेल. रेस्ट एपीआय ला काय करावं लागेल, मला क्रॉस ओरिजिन म्हणून एक ऑप्शन असतं,
त्याला फक्त इनवर्टेड कॉमर्स मध्ये स्टार पास करायचा, बाकी काहीच नाही. हा स्टार पास केला म्हणजे मी कोणत्याही वेबसाईट वरून किंवा कोणत्याही सिस्टीम वरून माझा वेब एपीआयचा डाटा हँडल करू शकतो. चेक करूया. ठीक आहे, बघा आता मेसेज दिला त्यानं तो काढून टाका. स्टुडंट लिस्ट म्हणून प्रॉपर दिसतंय आपल्याला. ठीक आहे, म्हणजे हे एक लक्षात राहून द्या की जर तुम्हाला वेब एपीआय हँडल करताना जर कदाचित असा ओरिजिन क्रॉसचा एरर जर आला तर तुम्हाला तो रिफ्रेश करताना म्हणजे काय त्याला कंपाईल करतानाच तुम्हाला एरर थ्रो करेल तो ऍप्लिकेशन मध्ये. कन्सोल मध्ये जायचं, तिथे चेक करायचं. तुम्हाला दाखवून दिलं त्याने गेट मेथड. ऍक्च्युली डाटा मिळतोय त्याला, बट तो काय म्हणतोय, द पोर्ट हॅज बीन ब्लॉक्ड बाय द कॉर्स पॉलिसी, नो ऍक्सेस कंट्रोल अलाउ ओरिजिन हेडर इज प्रेझेंट. सो सिम्पली काय करायचं, जो तुमचा कंट्रोलर आहे त्या कंट्रोलरला काय करायचं, क्रॉस ओरिजिन सांगून द्यायचं. म्हणजे जिथे कुठे तुला डाटा घेण्याची रिक्वेस्ट मिळेल, ऍक्सेस करण्याची रिक्वेस्ट मिळेल, त्याला देऊन टाक. ह्या स्टारचा अर्थ होतो ऑल क्लायंट्स. ठीक आहे, ऑल क्लायंट्स, ऑल सबमशीन्स आपण त्याला म्हणू शकतो. आधी तो काय करेल, त्याला पास करेल. याला जस्ट रिफ्रेश करा, स्टुडंटचा लिस्ट मला मिळते, नाहीतर मला एरर थ्रो केला असता. ठीक आहे, आता मी रिॲक्ट मध्ये काय करतो, एक लाईन बाय लाईन डाटा प्रिंट करण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात पहिल्यांदा मी कर्ली ब्रॅकेटचा वापर करून चेक करतो की मला डाटा मिळतोय. जर डाटा मिळतोय तरच काय करायचं, त्याने टेबल क्रिएट करायचं. ठीक आहे, अदरवाईज लोडिंग म्हणून फक्त मेसेज दाखवत चालायचं. तर ते कसं करायचं मी सांगतो तुम्हाला. याला कॉमा पास करायचं, सॉरी कोलन पास करायचं, आणि तर पॅरेग्राफ टॅग मध्ये तुम्ही त्याला पास करू शकता लोड. कर्ली ब्रॅकेट क्लोज. का ठीक. ठीक आहे, आता त्याचा डाटा पहिले आपण बघूयात काय काय दिसतो, कसा कसा दिसतोय. एरर सध्या दिसत नाही, आम्हाला कळत नाही तो. सो लाईन बाय लाईन आपण पुढे पुढे जाऊ तसा तो एरर रिझॉल्व्ह होतो. बघा झाला गेला, एरर रिझॉल्व्ह पण झाला. सो टेबल टॅग होता हा, प्रॉपर टेबल टॅग घेतला मी. त्यानंतर टी हेड घेतला, त्याच्यानंतर टी हेड क्लोज करून टाकतो. टी हेड मध्ये टी एच घ्यायचा आहे मला. काय काय आपल्याकडे आपण पास करताना काय काय घेतोय ते एकदा बघून घेऊ. आपल्याला युजरचा आयडी लिहितोय, स्टुडंटचा आयडी, त्याचं नाव, त्याचा ईमेल, त्याचा पासवर्ड आणि मोबाईल. म्हणजे जवळपास 1 2 3 4 आणि 5 फिल्ड मला मिळत आहे. सो आयडी, त्यानंतर टी एच, स्टुडंट नेम, त्याचप्रमाणे टी एच, एजच्या ऐवजी त्याचं काय होतंय, ईमेल होता, ईमेल, टी एच, त्याचा पासवर्ड. आता तुम्हाला पासवर्ड दाखवायचा नसेल तर तुम्ही तो काढून टाकू शकता. ठीक आहे, मी टेम्पररी घेतोय सध्या, मला कोणत्या कोणत्या व्हॅल्यू दाखवायचे त्यासाठी. आणि त्याचा लास्ट मध्ये मोबाईल. सिमिलरली मला आता त्याचा टी बॉडी डिफाईन करायचं आहे. सिमिलरली काहीतरी चुकलंय माझं, डायरेक्टली टी हेड नंतर ते नाहीये, टी आर राहणार आहे पहिल्यांदा. टेबल रो घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे टी बॉडी मध्ये पण मला तोच घ्यावा लागेल. बॉडी मध्ये हा आलमगीर बोला. पासवर्ड जर एन्क्रिप्शन फॉर्म मध्ये दाखवायचा असेल तर काय करायचं? तुम्हाला रेंडर करताना तुमच्या कंट्रोलर मध्ये त्याला कमांड द्यावी लागेल एन्क्रिप्ट करण्याची. नाहीतर स्टोअर करतानाच काय करावं लागेल, तो एन्क्रिप्टेड फॉर्म मध्ये स्टोअर करायचा. बेसिकली पासवर्ड दाखवणं चुकीचंच आहे ना, मी तर दाखवण्याची गोष्ट वेगळी आहे, बट पासवर्ड कधीच डिस्प्ले होत नाही स्क्रीनला. ठीक आहे ना. बेसिकली पासवर्ड कधीच डिस्प्ले होत नसतात स्क्रीनवर, ते एरर मध्ये जातात. कारण का एरर मध्ये म्हणल्यापेक्षा ते
इलॉजिकल यूज येतो पासवर्ड डिस्प्ले करण्यासाठी म्हणजे. ठीक आहे. आता कर्ली ब्रॅकेट मध्ये मी काय करतोय, डेटा डॉट मॅप करतोय. डेटा काय आहे माझ्याकडे, डेटा माझ्याकडे हा वरचा असलेला डेटा आहे. कोणता वाला, हा डेटा व्हेरिएबल माझा, ज्याच्यामध्ये ऍक्च्युअली डाटा काय होतोय, माझ्याकडनं आलेला जो एपीआय मध्ये डाटा आला तो स्टोर होतोय, आणि त्याला काय करायचं, मला मॅप करायचं. ठीक आहे. आता मॅप करण्याची प्रोसेस थोडीशी वेगळी आहे. ठीक आहे. मॅप करताना काय काय मॅप करायचंय मला, त्याच्या असलेले आयटम्स. आता हे आयटम काय आहे, एक डायनेमिक व्हेरिएबल, रॅन्डम व्हेरिएबल वापरलाय मी, त्याला तुम्ही रेकॉर्ड पण म्हणू शकता, आरईसी. बट आयटम नावानं एक कॉमन वर्ड आहे, सगळीकडे जास्त वापरला जातो, त्यामुळे आपण पण तेच वापरूया. ठीक आहे. नंतर कर्ली ब्रॅकेट्स, सॉरी राऊंड ब्रॅकेट, याच्यामध्ये मला काय करायचंय, रो वापरायचंय. आणि ह्या रो मध्ये काय करायचंय, त्याचा आयडी, त्याचं नाव, टीडी, कर्ली ब्रॅकेट, आयटम डॉट नेम. इथे काय पास करतोय आपण ते बघा बरं, कारण ही कडची की महत्वाची, कारण ती चुकली तर तुम्हाला आउटपुट देणार नाही. त्यानंतर ई नेम, ईमेल, पासवर्ड, मोबाईल. नेम, ईमेल, पासवर्ड आणि मोबाईल. जसं सेव्ह केलं मी, आणि आपल्या ऍप्लिकेशनला डाटा दिसतोय का, म्हणजे रिॲक्ट मध्ये डाटा दिसणं किंवा दाखवणं काही अवघड नाही. सिम्पली काय करावं लागलंय मला, माझ्या ऍप्लिकेशन मध्ये यूज इफेक्ट वापरावा लागला. हा काय करतो, सिम्पली जावास्क्रिप्ट सारखं एक फंक्शन आहे. जावास्क्रिप्टचं जसं टायमर नावाचं फंक्शन आहे, काय म्हणतात त्याला, सेट इंटरव्हल सारखं तसं एक फंक्शन आहे. बट हे काय करतं, यूज हुक्स वापरतं, वेब हुक्स वापरतं रिॲक्ट जेएस मध्ये. ठीक आहे. आणि आलेला डाटा काय असतो, हा ऍरे मध्ये इन द फॉर्म ऑफ ऍरे आहे, त्यामुळे तो इथं स्टोर होतो. सिमिलरली मी काय केलंय, कॉन्स्टंट व्हेरिएबल बनवला, एक कॉन्स्ट व्हेरिएबल बनवला फेच डेटा नावाचा. हा काय करेल, एक असिंक्रोनस एक्झिक्युशन करेल एखाद्या टास्कचा. तर मग ती टास्क मी काय सांगितली त्याला, एका ऍरे मध्ये सांगितली किंवा नंबर ऑफ आयटम्स मध्ये सांगितली. सगळ्यात पहिल्यांदा काय केलं मी, युआरएल मधनं डाटा फेच केला. आता हा युआरएल काय माझा वेब एपीआय हे लक्षात आहे. ठीक आहे. आणि हा वेब एपीआय आपण ऑलरेडी एक्झिक्यूट करून ठेवलेला आहे. जर मी इकडनं हे माझं वेब एपीआयचं सर्व्हर बंद केलं, तर माझा हा डाटा कधीच काम करणार, हे कुठेच डिस्प्ले होणार नाही तुम्हाला, कारण तो एरर थ्रो करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आलेला डाटा जो आहे तो एका रेस व्हेरिएबल मध्ये, म्हणजे रिस्पॉन्स नावाच्या व्हेरिएबल मध्ये मी स्टोअर केला. मग रिस्पॉन्स मध्ये असलेला डाटा मी पुन्हा काय केला, एक अवेट मेथड म्हणजे पुन्हाच असिंक्रोनस मेथड मध्ये काय केला, जोपर्यंत डाटा मिळतोय तोपर्यंत रेस व्हेरिएबल, रेस डेटा मध्ये तो स्टोअर करत चाललो इन द फॉर्म ऑफ जेसन. इव्हन दो माझा डाटा आलेला जो आहे तो जेसन मध्येच असतो, कारण वेब एपीआय म्हटलं की जेसन मध्येच डाटा येतो तुमचा. बट तरी सुद्धा मी काय करतोय, त्याला स्टोअर करण्याचा प्रयत्न करतोय इन द फॉर्म ऑफ जेसन. तो असेल नसेल मला काही माहित नाही, म्हणून मी कंपल्सरी काय करतोय, त्याला एक्सप्लिसिटली जेसन म्हणतोय. आणि आलेला डाटा माझ्या हुकचा वापर करून डेटा व्हेरिएबल मध्ये सेट करतो. ठीक आहे. आणि यूज फेच डेटा नावाचं फंक्शन एक्झिक्यूट करतो. इथं फक्त त्याची डेफिनेशन होती, आता त्याला कॉल करा. आणि हे फंक्शन काय करेल, माझा ऍरे पास करेल. मग तो ऍरे मला काय केला, मी डेटा व्हेरिएबलला चेक केला की बाबा डाटा असेल तर ठीक, नसेल तर काय कर, डाटा लोड नावाचा मेसेज दे की डाटा लोडिंग होतोय. रेकॉर्ड जास्त असतील तर, कारण आपण काय केलं, ऑलरेडी असिंक मेथड वापरली आणि अवेट मेथड वापरली. तो सगळा डाटा मिळेपर्यंत रिस्पॉन्स माझा 200 ओके होईपर्यंत काय करेल, मला हा मेसेज दाखवत राहील लोडिंग नावाचा. नाही लिहिलं तर काही बिघडणार नाही. डायरेक्ट काय करावं लागेल तुम्हाला, टेबल पासून स्टार्ट करायचं. म्हणजे माझी 21 नंबरची लाईन आणि लाईन नंबर 44 ही रिमूव्ह होऊन जाईल. फक्त ह्या टेबलचाच डाटा माझा इथपर्यंत येऊन जाईल. जर तुम्हाला हे वापरायचं नसेल तरची गोष्ट सांग. मग मी काय केलं, इथे डाटाला काय केलं, मॅप केलं. कशाने मॅप केलं, त्याच्या आयटम व्हेरिएबल, एक व्हेरिएबल हा डायनेमिक व्हेरिएबल आहे. या आयटम व्हेरिएबलच्या जागी तुम्ही सिम्पली रेक पण सांगू शकता. रेकचा अर्थ होतो रेकॉर्ड्स. आता तुम्ही म्हणशाल आयटम्स हा डिफाईंडच आहे का, नाही. एक मला डायनेमिक व्हेरिएबल काहीतरी बनवायचा होता, म्हणून मी तो बनवला. सिम्पली सेव्ह केलं आणि ब्राउझरला जाऊन चेक केलं की डाटा दिसतोय, नाही, डाटा दिसतोय. ठीक आहे. सो सिम्पली एवढंच होतं.
डाटा गेट करताना माझ्याकडे म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला डाटा रिस्पॉन्स मध्ये API मधनं डाटा मिळवायचा असतो तेव्हा मी बी आज थोडं लेट झालं होतं आपल्याला. उद्याच्या सेशन मध्ये आपण हे बघूया डेटा सेव्ह कसा करायचा. म्हणजे जसं माझ्याकडे मी तुम्हाला दाखवतो. हा एक रजिस्ट्रेशन फॉर्म आपण दाखवला होता सुरुवातीला. तर सेम रजिस्ट्रेशन फॉर्म मी तुमच्या सगळ्यांसमोर काय करेल बनवेल इन द बाय युझिंग रिॲक्ट JS आणि तो डेटा काय करेल एपीआयचा वापरून एपीआयचा कॉल वापरून डेटा डेटाबेस मध्ये स्टोअर करेल. सेम प्रोसिजर राहील सगळं राहील पण आपलं ते नेक्स्ट सेशनला ठीक आहे